कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। केतकी काय झालं? काय झालं केतकी? नेत्राने घात केलाय। काय? काकू रामो काकू ऐका, शतगृह परत येणार आहे। या बाईच्या रूपात परत येणार आहे। नेत्रा तू फसवलेस आम्हाला। नाही काकू असं नाहीये, सांगते। आता अजून खोटं नको बोलूस। भाऊजी, जोपर्यंत देवीचा वास आपल्या घरात असणार आहे तोपर्यंत सगळं छान असेल, पण ज्या दिवशी देवी आई आपलं घर सोडून जाईल त्या दिवशी ही मैथिली सेनगुप्ता शतगृह होणार आहे। इतकी वर्ष ही नेत्र आपल्याला खोटं सांगत होते की शतगृह कधीच परत येणार नाही, पण असं नाही, शतगृह येणार आहे परत। आणि हिला हे पहिल्या दिवसापासून माहित होतं, तरी आपल्या जीवाची केळी स्वतःच्या मुलीचा पण विचार नाही केला। काकू भाऊजी, तुमच्या लक्षात येतंय का ही बाई आपला कधीही जीव घेऊ शकते। नेत्रा, क्यों किया ऐसा? तुला जर माहित होतं तर का थांबवून घेतलंस मला, का नाही जाऊ दिलंस? तसं नाहीये मावशी। अगं आता तरी खरं बोल ना नेत्रा। बाबा ही आपल्याला फसवते, एवढी मोठी गोष्ट तिने आपल्यापासून लपवून ठेवली। तुम्हाला सगळ्यांना वाटतंय तसं नाहीये। मला देवी आईने आदेश दिला होता की मैथिली मावशीने इथेच राहायला हवं, आणि म्हणून मी हे सगळं केलं। कारण जोपर्यंत मैथिली मावशी आणि देवी आईचा वास या घरात आहे तोपर्यंत शतगृह मैथिली मावशीच्या शरीरात प्रवेश करू शकत नाही, आणि म्हणून मी इतकी वर्ष म्हणते की मैथिली मावशींना इथेच राहू दे, त्यांना कुठेही पाठवू नका। मी आपल्या कुटुंबासाठी बोलते, तुम्हा सगळ्यांच्या रक्षणासाठी बोलते। आणि मला सांगा, मी ही गोष्ट तुम्हाला आधीच सांगितली असती तर तुम्ही मैथिली मावशीने इथे राहू दिलं असतं का? नाही ना? मग जर मैथिली मावशी हे घर सोडून गेल्या असत्या आणि शतगृहने त्यांच्या शरीरात प्रवेश केला असता तर किती मोठा अनर्थ घडला असता, तुम्ही विचार तरी करू शकताय का? तर एवढी मोठी गोष्ट तू लपवून ठेवलीस माझ्यापासून। मला लपवायचं नव्हतं, माझ्या डोक्यात हजारदा विचार आला की मी तुम्हाला सत्य काय ते सांगून टाकावं, पण मी कसं सांगणार होते? तुम्ही राहू दिलं असतं का मैथिली मावशींना? आणि हे सगळं सांगितल्यानंतर सतत सगळेजण एका भीतीखाली जगले असते, मला ते नको होतं म्हणून मी नाही सांगितलं। नेत्रा, तू आमचा विश्वासघात केलायस। बाबा तसं नाहीये। बाबा बरोबर बोलताय नेत्रा, तू विश्वासघात केलायस सगळ्यांचा।
मैथिली या घरात असणार ना, तेजस मी आपल्या बेबीला या घरात जन्म देणार नाही. मी नाही जन्म देणार. हो नाही. मला पुन्हा शांत हो. पुन्हा आपला बेबी. शांत हो फाल्गुनी. काय फाल्गुनी? फाल्गुनी 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 भाऊजी ही बेशुद्ध झालीये. डॉक्टरला फोन कर. काय झालं डॉक्टर? फाल्गुनी अशी अनकॉन्शियस का झाली? प्रेग्नन्सीमुळे असा विकनेस येतोय का खूप? हो, आणि हे सगळं वरचेवर होतंय. त्यांनी काही बाहेरचं खाल्लं होतं का? नाही, तेवढी काळजी आम्ही घेतो. बाहेरचं काहीच देत नाही तिला. हो, आम्ही घरातलंच पौष्टिक पदार्थ खायला देतो आम्ही. पण हे मळमळणं, चक्कर येणं असं सारखं होतंय. हो ना तेजस? हो, म्हणजे एकदा दोनदा झालं असतं तर ठीक आहे, पण बऱ्याचदा होत आहे. हो, म्हणजे आम्ही समजू शकतो की प्रेग्नन्सीमध्ये हे सगळंच होतं, पण आज बघा ना, बेशुद्धच पडली ती. घरात जे चाललंय ना, त्याचा फाल्गुनीला खूप त्रास होतोय. या सगळ्याचा खूप मानसिक धक्का बसलाय. ते काही असलं तरी फाल्गुनीला लवकरात लवकर बरं वाटायला हवं. काही नाही होणार फाल्गुनी ताईंना. सगळं नीट होईल. देवी आईचा आशीर्वाद आहे ताईंच्या पाठीशी. आधी विश्वासघात करायचा आणि मग म्हणायचं काळजी करू नका. ह्याला काही अर्थ आहे? तुला काहीच कसं वाटत नाही ग? आत्या पण मी सगळ्यांपासून लपवलंस, अद्वैत पासूनही लपवलंस. तुला कळतंय ह्या मैथिलीला घरात आणून घरच्यांवरती मृत्यूची टांगती तलवार ठेवलीस तू एक प्रकारे. मला देवी आईचं वरदान आहे म्हणून मला समोरच्याच्या मनातलं ऐकू येतं. पण तुला कधीच वरदानाची गरज नव्हती ना. तुला समोरच्याच्या मनातलं कळायचं. खूप समजूतदार होतीस ना तू. मग आत्ताच कसं कळलं नाही घरच्यांचं मन? या मैथिलीला घरात आणून तू खूप मोठी चूक केलीस. ऐका ना, माझ्यावर विश्वास ठेवा. मला तुमच्यापासून काही लपवायचं नव्हतं. मला विश्वासघात करायचा नव्हता तुमचा. नेत्रा, तू जे काही केलंस ना, त्याचं आम्ही कोणीही समर्थन करणार नाही आहोत. बाबा, मी काय म्हणते ते एकदा ऐकून तरी घ्या. आणखीन काय ऐकून घ्यायचंय? अजून काय लपवलंस तू? सगळं सांगून टाक. सगळं सांगून टाक आजच. त्या एका बाईसाठी तू घरच्या सगळ्यांना दुखावलंस. तू घरच्यांना विश्वासात घ्यायला हवं होतंस. तुला माहितीये ना फाल्गुनीला किती धक्का बसला या सगळ्याचा. जर फाल्गुनीवर किंवा फाल्गुनीच्या बाळावर ह्या सगळ्याचा वाईट परिणाम झाला तर त्याला जबाबदार कोण आहे सांग बरं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.